नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मित्रांनो जाणूया आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे त्याचे कोणते 5 लाख शेतकऱ्यांना 500 कोटींचं वाटपाला सुरुवात झाली आणि कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचा निधी किती वाटप झाला ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. जसं शेतकरी मित्रांनो बघू शकता, नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई व मदत पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील. जसं बघू शकता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटींचं 65,47,893 रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. जसं बघू शकता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेली शेती पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी इतकी रक्कम डेबिटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. जसं बघू शकता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे व राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार सलग खात्यावर जमा करणे. जसं बघू शकता मित्रांनो, तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. जे लाभार्थी यासाठी पात्र ठरलेले आहेत. जसं बघू शकता आपण मित्रांनो, अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्याला 10,135 शेतकऱ्यांना 16,11,81,458 रुपये भेटले आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांना 6,55,56,620 रुपये दिले आहेत. जसं बघू शकता मित्रांनो, अकोला जिल्ह्यात 5,557 शेतकऱ्यांना 6 कोटी दिलेले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यात 5,171 शेतकऱ्यांना 4 कोटी, तर वाशिम जिल्ह्यात 1,792 शेतकऱ्यांना 1,85,00,000 रुपये दिलेले आहेत. तर जसं बघू शकता, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 178 कोटी, तर परभणी जिल्ह्यातील 1,12,648 शेतकऱ्यांना 121 कोटी, तर बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30 कोटीचा निधी दिलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांना 3 कोटी भेटलेले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांना 1 कोटी, तर नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1 कोटी, तर जालना जिल्ह्यात 1,590 शेतकऱ्यांना 1 कोटी, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 342 शेतकऱ्यांना 32 लाख रुपये भेटलेले आहेत. तर कोकण विभागात बघू शकता मित्रांनो, पालघर जिल्ह्यात 1,742 शेतकऱ्यांना 1 कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,000 रुपये, तर ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12 लाख रुपये, तर रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांना 10 लाख रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1 लाख रुपये, तर नागपूर विभागात बघू शकता मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात 45,924 शेतकऱ्यांना 41,47,38,38,000 रुपये भेटलेत. तर गडचिरोली जिल्ह्यात 18,988 शेतकऱ्यांना 19 कोटी रुपये, तर भंडारा जिल्ह्यात 19,037 शेतकऱ्यांना 19 कोटी रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांना 16 कोटीचा निधी भेटला आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6 कोटी, नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2,96,00,000, तर नाशिक विभागात बघू शकता मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,00,000 रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4 कोटी, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2 कोटी, तर धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46 लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,000 रुपये, तर पुणे विभागात बघू शकता मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 43,321 शेतकऱ्यांना 35 कोटी, 87,16,00,000 रुपये, तर सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,00,000 रुपये, तर सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,000 रुपये, तर पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,000 रुपये, आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,367 रुपयाचा मदती म्हणजे त्यांच्या आधार संलग्न खात्यात एवढ्या जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना पाठवलेले आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांचे ज्यांची KYC सुरू आहे त्यांना देखील 8 ते 15 दिवसामध्ये सर्वच्या सर्व रक्कम पाठवण्यात येणार आहे. तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. तुम्हाला तलाठी यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत, त्यांच्याकडून VK नंबर घ्यायचा आहे ना, तो VK नंबर महा ऑनलाईन वेबसाईटवर, म्हणजे तुम्ही जवळच्या महा ऑनलाईन जी आपलं सेंटर असतं त्याच्यावरती जाऊन तुम्हाला KYC करायचं. KYC केल्यानंतर तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.